दसरा ही कथा मी आता सादर करतोय. ही कथा काल्पनिक आहे. कथेतली नावंही काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेखक श्रीकांत कवळे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. दसरा. ऑक्टोबर सुरू झाला तरी पाऊस उसंत घ्यायला तयार नव्हता. जवळपास दर संध्याकाळी आभाळ अंधारून येऊन दमदार पाऊस हजेरी लावत होता. विजांचा कडकडाट होऊन सगळा आसमंत उजळून निघत होता. त्या दिवशी पावसाची संततधार कमी होताच कामाच्या ओझ्याखाली कायम दबलेला तो काम कसंबसं आवरून संध्याकाळी 7:30च्या आसपास कार्यालयाच्या खाली उतरला. पार्किंगमध्ये लावलेली कार शोधत झपाझप पावलं टाकत कारपाशी पोहोचला. कार सुरू करून कार्यालयाच्या गेट बाहेर पडला. कार आता कार्यालयाबाहेरच्या सिग्नलजवळ वाहनांच्या गर्दीत उभी होती. सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत असताना तो दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या नियोजनात हरवून गेला होता. इतक्यात कारच्या खिडकीच्या काचेवर कोणीतरी हाताने टकटक केलं आणि त्याची तंद्री भांगली. कारच्या खिडकीची काच त्यानं खाली केली. एक अनोळखी व्यक्ती अस्खलित इंग्रजीमध्ये त्यांना गाडीत घेण्याची विनंती करत होती. तो ज्या मार्गावर निघाला होता त्याच दिशेनं प्रवास करायचा आहे असं त्या अनोळखी व्यक्तीनं आर्जवपूर्वक सांगितलं. मागचा पुढचा विचार न करता त्यानं लगेचच कारचे दरवाजे अनलॉक केले. ते अनोळखी व्यक्ती आत येऊन कारमध्ये अवघडलेल्या स्थितीत बसली. इतक्यात सिग्नल हिरवा झाला आणि दोघांचाही प्रवास सुरू झाला. तो त्या अनोळखी व्यक्तीचं निरीक्षण करत होता. त्या अनोळखी व्यक्तीनं गुलाबी रंगाचा चेक्सचा फुल शर्ट आणि ऑफ व्हाईट कलरची पॅन्ट परिधान केली होती. पायात पावसाळी बूट घातले होते. मांडीवर लेदरची बॅग ठेवली होती. एकूण पाहता ती व्यक्ती सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबातली असावी असा प्राथमिक कयास त्यानं बांधला होता. गर्दीमधून सराईतपणे वाट काढत तो कार चालवत होता. दोघांची एकमेकांबरोबर आता जुजबी ओळख झाली होती. त्या अनोळखी व्यक्तीनं अवघडल्यासारखं दाखवून स्वतःची ओळख करून दिली. त्या व्यक्तीचं नाव सुनील गोरे असं होतं. एका प्रथितयश कंपनीमध्ये ते अधिकारी म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या कामासाठी पुण्यातून मुंबईत आले असताना बसमध्ये डोळा लागला आणि बसमधून खाली उतरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बॅगेतला मोबाईल आणि पैशाचं पाकिट चोरी झालंय. मुंबईत फार कोणी ओळखीचं नसल्यामुळं आता पुण्यापर्यंत परतीचा प्रवास कसा करावा या विवंचनेत ते होते. अनेक गाडीवाल्यांना हात दाखवून विनंती केली पण गोरेंना गाडीत घ्यायला कुणीही तयार होत नव्हतं. आणि अचानक गोरेंची भेट त्याच्यासोबत झाली. गोरेंची ती दुर्दैवी घटना ऐकून तो मात्र कळवळला. अनाहूतपणे त्यानं 500च्या 2 नोटा काढून गोरेंना दिल्या. अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळं गोरे गांगरून गेले पण भानावर येताच असंख्य आशीर्वाद देत होते. मी आता थोडं काहीतरी खाऊन घेतो आणि मग पुण्याचा प्रवास सुरू करतो. तुमचे पैसे मी पुन्हा मुंबईत आलो की नक्की परत करेन असं गाडीतून उतरताना बोलत गोरे दिसेनासे झाले. तो आता सावरला होता आणि पुन्हा एकदा गाडी वळवून त्याच्या मार्गाला लागला. गोरेंबद्दल विचार करू लागला. त्या व्यक्तीच्या बाबतीत खरंच असं घडलं असेल का त्यानं खोटं कारण सांगून फसवलं आपल्याला. कारण श्रीयुत गोरेंनी त्यांचा पत्ता किंवा मोबाईल नंबर दिला नव्हता किंवा त्याचा मोबाईल नंबरही विचारला नाही. फक्त त्याच्या कार्यालयाचा पत्ता विचारून घेतला होता. मनाची समजूत काढत तो मार्गस्थ झाला. या घटनेला आता महिना उलटून गेला होता. तो सर्व घटना पूर्णपणे विसरून गेला होता. संध्याकाळ झाली होती.
कार्यालयात काम करत असताना एका अनोळखी नंबरवरून त्याच्या मोबाईलवर कॉल आला. सहसा तो अनोळखी नंबर उचलत नसे. या सवयीनं त्यानं तो घेतला नाही, पण वारंवार कॉल येत होते. अखेर त्यानं कॉल घेतला. पलीकडून एक स्त्री बोलत होती. सर, आपण कुठं बसता? या प्रश्नानं तो विचारात पडला. आपलं कार्यालय कुठं आहे? या उपप्रश्नानं त्याला पहिल्या प्रश्नाचा रोख लक्षात आला होता. लगेचच त्यानं कार्यालयाचा पत्ता सांगितला. थोड्या वेळात एक 50 मधली स्त्री आणि एक पुरुष त्याच्या चेंबरमध्ये दाखल झाले. त्यानं त्यांना बसण्याची विनंती केली. काम विचारताच त्या स्त्रीनं स्वतःचा परिचय सौ सुमित्रा सुनील गोरे असा करून दिला आणि सोबत असलेल्या व्यक्तीचं नाव सुनील गोरे असल्याचं सांगितलं. तो एकदम चमकला आणि मान वर करून आश्चर्यचकित होऊन त्या दोघांकडे पाहू लागला. त्याला ती महिन्यापूर्वीची संध्याकाळ आठवली. तुमची भेट घेण्यासाठी खास पुण्याहून इथं आलो. मुंबईत एक लग्न होतं, ते उरकलं आणि तुम्हाला भेटण्यासाठी इथंपर्यंत आलो आहोत. मागच्याच महिन्यातला हा प्रसंग माझे मिस्टर गोरे याने मला सांगितला आणि माझा देखील माणुसकीवरचा विश्वास अधिकच दृढ झाला. तुम्ही मदत केली नसती तर मोठा बिकट प्रसंग निर्माण झाला असता. कारण गोरे यांना डायबिटीस आहे. वेळीच पोटात अन्न गेलं नाही तर काहीही घडू शकतं आणि गोरे यांचा स्वभाव अतिशय भिडस्त आहे. त्यामुळे ते अशा प्रसंगात देखील कुणाकडे हात पसरू शकले नसते आणि घरी येण्याचं देखील कठीण होऊन बसलं असतं. घरातला कर्ता पुरुष हे एकटेच आहेत आणि आम्हाला मूल नाही. त्यामुळे त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर. तुम्ही मनानं खूपच मोठे आहात. तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. मिसेस गोरे त्यांचं मनोगत व्यक्त करत होत्या. बोलता बोलता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याला काहीच सुचत नव्हतं काय बोलावं. काही काळ असाच गेला. आमच्या घरी पुण्यात नक्की या असा आग्रह करून चहा घेऊन ते दाम्पत्य निघून गेला. जाताना मिसेस गोरेनी एक छोटंसं पॅकेट त्याच्या हातात दिलं. त्यानं मात्र ते घ्यायला नकार दिला. पण गोरे दाम्पत्याच्या आग्रहापुढं अखेर त्यानं माघार घेऊन ते पॅकेट स्वीकारलं आणि बॅगेत ठेवून दिलं. घरी आल्यावर ते पॅकेट त्यानं देव्हाऱ्यात ठेवलं. दुसऱ्या दिवशी दसरा होता, विजयादशमी. सकाळी लवकर उठून कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी आंघोळ उरकून सरस्वती मातेची पूजा केली. शस्त्रपूजा झाली. दाराला फुलांच्या माळा लावून झाल्या. संपूर्ण घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. देवपूजा करताना त्याला कालच्या पॅकेटची आठवण झाली. कुतूहलानं त्यानं ते पॅकेट उघडलं आणि त्याचे डोळेच विस्फारले. पॅकेटच्या आत 100 ग्रॅमचं सोन्याचं बिस्किट होतं. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो भानावर येताच त्यानं प्रथम मोबाईल हातात घेतला आणि काल आलेल्या कॉलमध्ये मिसेस गोरेंचा नंबर शोधू लागला. सगळे प्रयत्न करूनही तो नंबर त्याला मिळाला नाही. मोठं आश्चर्य घडलं होतं. काल मोबाईलमध्ये आलेला तो नंबर एकदम डिलीट कसा बरं झाला? तो चक्रावून गेला. त्याचं समाधान होत नव्हतं. ऑफिसमधल्या शिपायाला त्यानं फोन लावून विचारलं, काल संध्याकाळी माझ्याकडे जे नवरा बायको आले होते त्यांना तुम्हीच चहा दिला होतात, ते जोडपं आठवतं का? शिपाई म्हणाला, सर, तुमच्याकडे काल संध्याकाळी कुणीच आलं नव्हतं. शिपायानं दिलेल्या उत्तरानं तो पुरता संभ्रमित झाला होता. सगळ्या गोष्टी आकलन शक्तीच्या पलीकडे गेल्या होत्या. श्रीयुत गोरे, श्रीमती गोरे खरे होते की मग त्यांनी दिलेलं ते 100 ग्रॅमचं बिस्किट? त्याचं डोकं भाणणून गेलं. तो दिग्मूढ झाला
आणि कुणाशीही काहीच न बोलता गप्प बसून होता. त्याच्या पत्नीनं चहा समोर धरला आणि तो पुन्हा भानावर आला. चहा घेता घेता त्यानं समोर टिपवाळ्यावर पडलेलं वर्तमानपत्र उघडलं. वर्तमानपत्र चाळत असताना त्याची नजर एका बातमीवर खिळली होती. बातमी वाचताना तो अक्षरशः हादरला. त्याच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. बातमी अशी होती: खंडाळा घाटात मुंबईकडे येणाऱ्या एका कारला भीषण अपघात होऊन कारमध्ये असलेलं दाम्पत्य काल दुपारी जागीच मृत झाल्याची बातमी छापून आली होती. मृतांची नावं श्रीयुत सुनील गोरे आणि श्रीमती सुमित्रा गोरे अशी होती. दसरा ही कथा आपण ऐकलीत. लेखक श्रीकांत कवळे. मोबाईल नंबर 9850487748. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.